मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री पवित्र गणेश पुराण। तर संकष्टी चतुर्थीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। 16 फरवरीला रविवारच्या दिवशी संकष्टी चतुर्थी आहे। तर सर्वांनी 2-3 दिवस अगोदरपासून पण आपण गणेश पुराण श्रवण केलं, या रोज बी गणेश पुराण श्रवण केलं तर गणेश पुराणाने आपल्या सर्व संकटांचा नाश होतो आणि गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतात। त्याशिवाय धनसंपदा वाढवण्यामध्ये गणपती बाप्पाचा आशीर्वाद राहतो। आपल्या मुलाबाळांची प्रगती होते, जे जिथे जातात तिथे त्यांना यश, कीर्ती, मान सन्मान वाढतो। कारण गणेशाची आराधना केल्याने, गणेशाचे स्मरण केल्याने, गणेश पुराण श्रवण केल्याने गणेश लोकाची आपल्याला प्राप्ती होते आणि सर्व संकटांचा नाश होतो। विद्येचे दाता, बुद्धीचे दाता श्री गणपती बाप्पाचा आपल्यावर आशीर्वाद राहिला तर सर्व कार्य मंगलमय होते। त्यांच्या आशीर्वादा जर नाही राहिला तर कुठल्याही कार्यात आपल्याला यश येत नाही। म्हणून सर्वात प्रथम कोणत्याही पूजा आपल्याला करण्याच्या अगोदर गणपती बाप्पाचं नामस्मरण केलं पाहिजे। म्हणून या गणपती बाप्पाच्या आशीर्वादासाठी आपण गणेश पुराणाला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमो नमः। कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत, आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। तर या गणेश पुराणातून विष्णू भक्त बळीराजाने एके दिवशी दैत्यगुरु शुक्राचार्यांना आपल्याकडे बोलवले होते। तर का बोलवले होते त्याची आपण कथा ऐकूया। श्री गणेशाय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। विष्णू भक्त बळीराजाने एके दिवशी दैत्यगुरु शुक्राचार्यांना आपल्याकडे बोलवले। आचार्य आले, त्यांचा आदर सत्कार करून बळी म्हणाला, गुरुदेव, इंद्र हा एकमेव स्वर्गाचे राज्य बघतो। आमचा तो भाऊबन असून आम्हाला मात्र त्यातील थोडेसेही राज्य देत नाही, याला काही उपाय करावा। तेव्हा शुक्राचार्य म्हणाले, राजा, तुझ्या पूर्वजांनी इंद्रपदाकरता खूप प्रयत्न केले, पण त्यात ते अयशस्वी ठरले। राजा, जो कोणी 100 यज्ञ पूर्ण करेल त्याला इंद्रपद प्राप्त होते। तेव्हा तू 100 यज्ञ करून सन्मार्गाने स्वर्गाचे अधिपती प्राप्त करून घे, असे शुक्राचार्याने सांगितले। या उपदेशाप्रमाणे राजा बळीने वसिष्ठ, भृगू आणि ऋषींना बोलावून यज्ञास प्रारंभ केला। त्या ऋषींनी दिशा साधून यज्ञकुंडे स्थापना केली। नंतर त्यांनी मातृकेची देवताची स्थापना केली। बळीने शुभ्र वस्त्र घालून आपल्या पत्नीसह यज्ञाची दीक्षा घेतली। ब्राह्मणांनी पूर्वाज्ञ झाल्यावर वेद आणि सूत्राच्या वाक्याच्या अनुरोधाने पशुचे अवलंबन करून प्रत्येक देवतेला त्या देवतेच्या मंत्राने आहुती समर्पित केली। नंतर वसिष्ठांनी महर्षींनी अग्नीमध्ये वसोधारा ओतून यज्ञ सांगता केली। बळीला त्याच्या पत्नीसह रथात बसवून निदांत अवधूत स्थानाला नेले। त्यावेळी ब्राह्मणांनी वेदघोष चालू केला। त्यानंतर स्नान उरकून बळीने ब्राह्मणांना महावस्त्रादी सुवर्ण दान देऊन तृप्त केले। असे 99 यज्ञ बळीने उचित रीतीने पार पडल्यावर स्वर्गात इंद्राला आपल्या पदाची धास्ती वाटू लागली। हतबल होऊन त्याने भगवान विष्णूचे स्मरण करून त्याला आपल्या संकटाविषयी सांगितले। विष्णूने त्याला अभय दिले व स्वयं आदितीच्या पोटात गर्भरूपाने जाऊन राहिला। 10 महिने पूर्ण होताच आदितीला पुत्ररतन झाले आणि मग आपले स्वरूप प्रकट करून श्री विष्णूने कश्यप आदितीला दर्शन दिले आणि कश्यपाला म्हणाला, पूर्वी तू तपश्चर्या करून माझा जन्म तुझ्या पोटी व्हावा असा वर गणेशकडून प्राप्त करून घेतला होतास। त्याप्रमाणे भूभार कमी करण्यासाठी मी तुझ्या पत्नीच्या पोटी जन्म घेतलेला आहे। एवढे बोलून बालभावनेने रडायला सुरुवात केली। तेव्हा कश्यपाने त्याचे नाव वामन असे ठेवले। पुढे त्यांचे व्रत, बंध आदी सर्व संस्कार केले। वामनाला कश्यपाने 4 वेदांचे शिक्षण दिले। एक दिवस त्याने कश्यपाला विचारले, तात, इंद्राचे संकट नाहीसे कशाने होईल ते मला सांगा। त्यावर कश्यप म्हणाला, मी तुला सिद्धिप्रदायक गणेशाच्या षडाक्षर मंत्राचा उपदेश करतो। त्या मंत्र जपाने तपाचन कर, तुला गजानन लवकर प्रसन्न होईल आणि तुझ्या सर्व इच्छा सफल होतील। मंत्रोपदेश घेऊन झाल्यावर वामन विदर्भ देशात आला। त्याने एक सुंदर मनमोहक ठिकाण निवडले। त्या ठिकाणी जाऊन पद्यासन घालून तो तपश्चर्याला बसला। 1 वर्षपर्यंत निराहार राहून षडाक्षर
बीजाक्षर मंत्राचा जप करीत तपश्चर्या केली. श्री गणेश प्रसन्न झाले, त्याला इच्छित वरही दिला. त्या ठिकाणी त्याने अत्यंत सुंदर देऊळ बांधले. त्यामध्ये त्याने काश्मीरी पाषाणातील श्री गणेशाची मूर्ती स्थापन केली. त्यानंतर तो आपल्या घरी परतला. पिता कश्यपाने त्याला बळीच्या यज्ञ समारंभात जावयास सांगितले. त्याप्रमाणे वामन यज्ञ मंडपात आला. वामनाची कटीसूत्र मेखला, कृष्णजीन व दंडकमंडलू धारण केलेली ती बटू मूर्ती पाहून तेथील लोकांनी अत्यंत कौतुक वाटले. त्या बळीने त्याला सामोरे जाऊन उच्च आसनावर आणून बसवले. त्याची मनोभावे पूजा केली. नंतर त्याला आगमनाचे कारण विचारले. तेव्हा तो बटुकरूपी वामन बळीला म्हणाला, हे राजन, मी अनाथ आहे. मला माझे आई वडील आठवत नाहीत. मला राहायला जागा नाही, म्हणून तुझ्याकडे मी जागा मागायला आलो आहे. तरी केवळ मला 3 पावले जमीन दे. त्याची तू नुसती मागणी ऐकून राजा अचंबित झाला, पण त्याने तात्काळ भूमिदानाची सिद्धता केली. तेव्हा गुरु शुक्राचार्य बळीला म्हणाले, हे राजा, तू या बटूला ओळख. तू काही याला 3 पावले भूमिदान देऊ नकोस. शुक्राचार्याचे बोलणे ऐकून बळीने आपला निर्णय बदलला नाही. त्याने उदकाच्या झारी घेऊन वामनाला भूमिदान देण्याचा संकल्प सुरुवात केली. ते पाहून शुक्राचार्याने सूक्ष्म रूप धारण केले आणि वामनाच्या झारीच्या तोंडापाशी येऊन बसले. म्हणजे ते झारीचे पाणी बाहेर निघेना. संकल्प घेण्यासाठी पाणी हातात घ्यावं लागतं, तर झारीच्या तोंडाशी डायरेक्ट साक्षात शुक्राचार्य बसून गेला. वामनाने ते ओळखलं की साक्षात शुक्राचार्य त्या झारीच्या तोंडात बसलेला आहे. त्याला माहीत होते की झारीच्या मुखातून पाणी बाहेर येणार नाही, राजा संकल्प घेणार नाही. मग वामनाने काय केले? वामनदेव भगवान विष्णू साक्षात. मग वामनाने काय केले? त्याने एक दर्भाची काडी घेतली, म्हणजे एक काडी घेतली दर्भाची. ती काडी घेतली आणि त्या झारीच्या मुखात घातली. कारण भगवान विष्णूला माहिती होतं वामनाला की झारीच्या मुखात शुक्राचार्य दडून बसलेले, पाणी बाहेर येणार नाही. त्यांनी एक दर्भाची काडी घेतली आणि त्या झारीच्या तोंडात खुपसली. त्याबरोबर शुक्राचार्यांचा एक डोळा फुटला, रक्तबंबाळ झाला आणि तो तात्काळ शुक्राचार्य बाहेर आला. जसे त्या झारीतून वामनाच्या हातावर उदक सोडून बळीने आपला दान संकल्प पूर्ण केला. उदक हातावर पडल्यावर वामनाने एका पावलात पृथ्वी एवढे रूप मोठे घेतले की ज्याचा अचंबा सर्व लोक पाहत होते आणि राजा बळी बघतच राहिला. विस्तार रूप भगवान विष्णूने वामन अवतारामध्ये केले. तर एका पावलात पृथ्वी, एका पावलात पृथ्वी, दुसऱ्या पावलात सारे ब्रह्मांड व्यापून घेतले भगवान विष्णूने वामन अवतारामध्ये. मग भगवान विष्णू बोलले वामन अवतारात. तर वामन म्हणे राजा, मी तर माझे 2 पावलामध्ये सारं पृथ्वी आणि आकाश पूर्णपणे सर्व स्वर्ग मी घेऊन घेतलेले. आता तुझ्याजवळ तर काहीच दान द्यायला नाही आहे, कारण की हे सर्व माझ्या पावलांमध्ये पृथ्वी आणि सर्व ब्रह्मांड माझ्या पावलामध्ये बसून गेलेलं आहे. आता तू तर 3 पावलं दान देण्याचं मला वचन घेतलेलं आहे, संकल्प घेतलेला आहे. मग आता तर तुझ्याजवळ काहीच नाही आहे. पहिल्या पावलात मी पुरी पृथ्वी घेऊन घेतली, दुसऱ्या पावलामध्ये संपूर्ण ब्रह्मांड घेऊन घेतलं, म्हणजे हे माझे अधीन झालं सर्व. तर तुझ्याजवळ आता माझं 3रं पाऊल ठेवण्यासाठी तुझ्याजवळ काहीच नाही आहे. तर तू तुझ्या वचनाशी बद्ध झालेला नाही, म्हणजे तुझे वचन खोटे झालेले. तू 2च पावले मला पृथ्वी दिलेली, 2च पावले म्हणजे तू मला दान दिलेले. तर मग आता तू सांग की मी हे तर सर्व ब्रह्मांड, सर्व पृथ्वी माझी झालेली आहे. तू मला हे सर्व दानमध्ये देऊन चुकलेला आहे. तर तू आता हे मला सांग की मी 3रा पाऊल ठेवायचा कुठे? हा प्रश्न पडला. मग मी 3रे पाऊल कुठे ठेवायचा असा वामनाला प्रश्न पडला. तेव्हा बळीने आपले मस्तक नम्रपणे पुढे केले आणि त्या बटूस म्हणाला, हे देवादिदेवा, आपण माझ्या मस्तकावर 3रे पाऊल ठेवून 3 पावले दान तुम्ही पूर्ण केल्याचे समाधान मला आता द्या. तेव्हा वामनाने त्या महाविष्णू भक्त बळीच्या मस्तकावर आपला एक पाय टाकला. 3 पाऊल दान मागितले होते, तर 3 पाऊल दानचा राजा बळीला समाधान दिले आणि बळी तसाच खाली पाताळात दडपला. त्याच पाताळाचे राज्य देऊन मी सदैव तुझ्या सानिध्यात राहीन असा वर सुद्धा दिला. मग ब्रह्मदेव म्हणतात की मी तुला आता एक गोष्ट सांगणार आहे की गणेशाला शम्मी का प्रिय आहे. तेव्हा स्वतः श्री गणेशाने प्रियवताला सांगितलेली गोष्ट होती, तर ते मी तुला सांगतो. एक दिवस गणेशाला शम्मी का आवडते असे पार्वतीने शंकराला विचारले. तेव्हा भगवान शिव म्हणाले, पूर्वी
प्रियवत नावाचा राजा होऊन गेला. तो धर्मात्मा होता. त्याच्या 2 स्त्रिया होत्या. त्यातल्या एकीचे नाव होते कीर्ती, दुसरीचे नाव होते प्रभा. प्रभेवर राजाचे जास्त प्रेम होते, म्हणून तो नेहमी तिच्याबरोबर क्रीडा करीत असे. काही दिवसांनी प्रभा गरोदर राहिली. तिला सुंदर असा मुलगा झाला. राजाने सर्व संस्कार करून त्याचे नाव पद्मनाभ असे ठेवले. पुढे त्याचा मोठा मुलगा झाला. त्याने पांचाल देशाच्या राजकन्येशी मोठ्या थाटामाटाने लग्न करून घेतले आणि प्रियवताची मोठी भार्या कीर्ती एके दिवशी राजाचे पाय तेलाने चोळण्यासाठी गेली. सवंती मत्सराने तिने कीर्तीला जोरात लाथ मारली आणि तेथून हाकलले. कीर्तीला तो अपमान सहन झाला नाही. विष पिऊन मरण पत्करावे असे तिला वाटले. तेवढ्यात तेथे देवच नावाचे एक पुरोहित आले. त्यांना राणीची अवस्था पाहून वाईट वाटले. त्यांनी तिला गणेश उपासनाचा मार्ग सांगितला. त्याचा तो उपदेश ऐकून तिने मंदार वृक्षाच्या खोडावर एक सुंदरशी गणेशाची मूर्ती कोरली आणि तिच्यासमोर बसून तिने गणेशाची स्तुती करून पूजा केली आणि गणेशाच्या उपासनेला सुरुवात केली. मग कीर्ती राणी भक्तीने, प्रेमभावाने आणि निष्ठेने पूजा अर्चना करीत होती. ज्येष्ठ महिन्यात एक दिवस तिची दासी पूजेसाठी दुर्वा आणायला गेली, परंतु तिला दुर्वा मिळाल्याच नाही. म्हणून त्यांनी शमीची पाने आणून राणीला दिली. तेव्हा कीर्ती राणीने पण केला, जोपर्यंत दुर्वा मिळणार नाही तोपर्यंत भोजन करायचे नाही. तिने दासीने आणलेली शमीची पाने गणेशाला वाहिली. गणेशाने रात्री स्वप्नात दृष्टांत दिला, तू शमीच्या पानांनी माझी पूजा केलीस. मी तुझ्यावर खूप संतुष्ट झाले. तुझा पती यानंतर तुझ्यावर खूप प्रेम करेल आणि तुला माझी भक्ती करणारा सुंदरसा पुत्र सुद्धा होईल आणि त्याचे नाव श्रीप्रसादन असे ठेव. विष प्रयोगाने 4थ्या वर्षी तो ग्रतपान झाला. तेव्हा गुत्समत ऋषी आपल्या तपसामर्थ्याने त्याला पुन्हा जिवंत करतील. त्याचे पुढील जीवन सुखाचे जाईल. प्रभा राणीला थोड्या दिवसातच महारोगाची लागण झाली. त्यामुळे राजाला प्रभा आवडीनिशी झाली. तो कीर्तीकडे आकर्षित झाला. तिच्यावर प्रेम करू लागला. काही दिवसानंतर कीर्ती राणीला मुलगा झाला. गणेशाने सांगितल्याप्रमाणे त्याचे नाव श्रीप्रसादन असे ठेवण्यात आले. कीर्तीला पुत्र झाल्याने प्रभादेवी तिचा मत्सर करू लागली. कीर्तीच्या मुलाचा राज्याभिषेक होणार आहे या कल्पनेने प्रभा राणी जास्तच दुःखी झाली. श्रीप्रसादन 4 वर्षाचा झाला तेव्हा प्रभा राणीला दही भातात विष कालवून दिले. तो भात खाल्ल्यानंतर त्याच्या शरीरात विष भिनभिनले. तो गडाबडा लोळू लागला, डोळे फिरवू लागला. सर्व वैद्यांना बोलावले पण काही उपयोग होईना. शेवटी त्या मुलांचा अंत झाला. पुत्र गेला हे पाहून कीर्ती राणीला अत्यंत दुःख झाले. आपल्या मुलावर हातावर घेऊन ती गावाबाहेर आली. आपल्या मुलांचे प्रेत मांडीवर घेऊन शोक करीत गणेशाची प्रार्थना करू लागली. त्या वाटेने गुत्समत ऋषी चालले होते. त्यांनी तिला पाहिले. त्यांना तिची दया आली. ते म्हणाले, तुला तुझा मुलगा पूर्वीसारखा जिवंत हवा असेल तर मी सांगतो तो उपाय कर. त्यावर राणी म्हणाले, महाराज तुम्ही जो उपाय सांगाल तो मी करेन. यावर गुत्समत म्हणाले, राणी मागे तू गणेशाला शमीची पाने अर्पण केली होती, त्यामुळे तुला जे पुण्य मिळाले आहे ना ते पुण्य तू या तुझ्या पुत्राला दे, म्हणजे तो परत जिवंत होईल. तू जे कोणी पण जर आपण गणेशाला शमीपत्राचे पान वाहिले या शिवलिंगाला कुठलेही तुम्ही शमीपत्र वाहिले तर ते आपले पुण्य, कोणी आजारी असेल, कोणाचे लग्न जुळत नाही, कोणाला ज्या वेळेस गरज आहे, नोकरी, व्यापार, प्रमोशन, पेपरला जात आहे, तर तुम्ही गणपती बाप्पाजवळ आपल्या शमीच्या पानाचं पुण्य तुम्ही मागून आपल्या मुलांना त्यांचं नाव बोलून तुम्ही देऊ शकता. म्हणजे आपल्या मुलांची यश, कीर्ती, मान, सन्मान, प्रगती होईल. तर कसे बोलायचे? ज्या वेळेस तुम्ही दर 10 दिवसात जर शमीचं पान गणपतीला वाहिलंय, केव्हाही चतुर्थी येते तेव्हा गणपतीला शमीचं पान वाहिले तर बोलायचं, आपलं गोत्र बोलायचं, आपल्या मुलांना द्यायचं. तर त्यांना त्यांचं नाव घेऊन ते आपलंच गोत्र आपल्या मुलांना लागेल तर तेव्हा आपण त्यांचं नाव घेऊन गोत्र बोलून की मी हे पुण्य, उदाहरणार्थ माझं नाव शालिनी प्रवीण लोहार, मी गणपती बाप्पा तुम्हाला ह्या गणेश चतुर्थीच्या दिवशी, मागच्या गणेश चतुर्थीच्या दिवशी या ज्या भाद्रपद महिन्यात जे गणपती 10 दिवसात बसवतात तेव्हा मी जर तुम्हाला गणपती बाप्पा जे शमीचं पान मी तुम्हाला वाहिलेलं होतं तर मी त्या शमीच्या पानाचं पुण्य मला तुम्ही वापस द्या. माझ्या पदरी ते पुण्य परत वापस द्या. कारण माझ्या मुलीचा डॉक्टर अक्षदा प्रवीण लोहार, गोत्र वशिष्ठ, तर हे पुण्य माझ्या मुलीला MDSच्या नीटच्या पेपरला द्यायला जात आहे. तर या पेपरला देण्यासाठी तुम्ही माझं हे पुण्य माझ्या मुलीला द्या. कारण तिच्या पेनावर सरस्वती माता विराजमान राहे. तिच्या जो पेनावर ती पेपर लिवेल तर गणपती बाप्पा तुम्ही तिला अशी बुद्धी द्या की ती जे तिने याद केलेले आहे MDSच्या नीटच्या पेपरसाठी तर जे सिलेक्ट वर्ड आहे तर तेच ऑप्शन तिला बरोबर तुम्ही बुद्धी देऊन सही आणि सर्व टिक करून द्या. आणि हे सरस्वती मा बुद्धी दे,
वीणा देवी वरदायिनी माझ्या मुलीला अशी बुद्धी दे की तिच्या ज्या पेनावर कलमवर तिच्या कलमवर तिच्या जबानवर तिच्या जिभेवर सरस्वती मा अशी विराजमान हो की तिने जे याद केलेलं आहे तेच येवो आणि ती जे लिवेल पेपरामध्ये तेच येवो, सही आन्सरवर टिक करो आणि नीटच्या एक्झाममध्ये 100% नीट क्रॅक करून तिला 1000 मार्कांनी तुम्ही पास करून खूप चांगल्या MDSच्या नीटमध्ये तिला गव्हर्नमेंट चांगली कॉलेज देवो अशी गणपती बाप्पा माझी इच्छा आहे. जे मी तुम्हाला शमीचे पान रोज वाहते या संकष्टी चतुर्थीला, जे मी तुम्हाला शमीचं पान वाहिले हे भोलेनाथ शिवशंभू, मी तुम्हाला जे बेलपत्री वाहिलेली, जी दुर्वा वाहिली, जी फुलं फळं नैवेद्य अर्पण केलेले, माझं काही थोडंसं सुद्धा पुण्य जमा असेल तर माझ्या मुलीसाठी, माझा मुलगा आयुष प्रवीण लोहार गोत्र वशिष्ठ, तो मोठ्या मेडिकल इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे, तर खूप वरच्या पोस्टमध्ये माझा मुलगा जावो. या शम्मीच्या पानाचा जे महत्त्व तुम्ही गणेश पुराणमध्ये सांगितलं आहे, तर या एका शम्मीच्या पानाचं एवढं महत्त्वाचं पुण्य सांगितलं आहे, तर माझा मुलगा आणि माझ्या मुलीला हे पुण्य तुम्ही द्या आणि त्याच्याने माझे मुलं खूप प्रगती करो, यश कीर्ती मान सन्मान देव. हे गणराया, हे गौरीपुत्रा, जसे तुम्ही माझ्या मिस्टरांना प्रवीण रामलाल लोहार गोत्र वशिष्ठ जसे 3 राज्याचे स्टेटचे अध्यक्ष बनलेले, अजून खूप मोठे अध्यक्ष बनो आणि पुढे अजून त्यांचं प्रमोशन हो अशी माझी इच्छा आहे. तर माझ्या मुलाबाळांना, माझ्या नवऱ्याला आणि मी खूप मोठी विश्वाची यूट्यूबर बनो आणि मी खूप जणांपर्यंत 18 पुराणांचे श्रवण पठन करून देवो अशी माझी इच्छा आहे. तर या शम्मीच्या पानांनी तुम्ही सर्व काही करून देता, तर माझ्या परिवारासाठी तुम्ही मला ते पुण्य द्या आणि सर्वांच्या इच्छा कामना पूर्ण करा. तर असे तुम्ही शम्मीच्या पानाचं महत्त्व आपल्या मुलाबाळांसाठी गणपती बाप्पाजवळ आराधनेने, श्रद्धेने, विश्वासाने तुम्ही ठाम निश्चयाने आपल्या मुलांसाठी, नवऱ्यासाठी, या कोणी आजारी असेल, खूप जास्त आजारी आहे तेव्हा सुद्धा तुम्ही मागू शकता. म्हणजे खूप काही अडचणमध्ये, तर आपलं पुण्य, आपल्या बाजूला बी कोणी आजारी असेल, या बाजूचा बी कुठे काही कामाला जात असेल, त्याने जर तुम्हाला सांगितलं की माझं हे काम माझा तुमच्यावर विश्वास आहे, जरा तुम्ही माझं हे काम देव तुमचं ऐकतो तर करून देणार का, त्यावेळेस आपल्या शम्मीच्या पानाचं तुम्ही पुण्य त्या बाजूच्या व्यक्तीला, या कोणी आजारी त्या व्यक्तीला, या आपला मुलगा नोकरी, प्रमोशन, व्यापार, मान सन्मानमध्ये प्रतिष्ठेत वाढ होण्यासाठी, लग्न जोडण्यासाठी, कुठल्याही कार्यासाठी तुम्ही गणेशाला जी शम्मीची पानं अर्पण केलेली होती त्याचे पुण्य मागून तुम्ही ते पुण्य आपल्या परिवारासाठी देऊ शकतात. हातात पाणी घ्यायचं, संकल्प करायचा आणि सांगायचं की हे पुण्य याला याला द्या. उदाहरण मी तुम्हाला माझ्या परिवाराचं दिलं, आता तुम्हाला तुमचं चांगलंच लक्षात आलं असेल. मग प्रभा राणीने दही भातात विष कालवून दिले. ते भात खाल्ल्यावर शरीरात विष भिनल्यामुळे तो गडाबडा लोळू लागला, डोळे फिरू लागला. सर्व वैद्यांना बोलवले पण काही उपयोग झाला नाही. शेवटी त्या मुलांचा अंत झाला. पुत्र गेला हे पाहून कीर्तिराणीला अत्यंत दुःख झाले. आपल्या मुलाला हातावर घेऊन ती गावाबाहेर आली. आपल्या मुलाचे प्रेत मांडीवर घेऊन शोक करीत गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करू लागली. त्याच वाटेत ज्या गावाबाहेर जे गणपती बाप्पाचं मंदिर होतं तिथं ती आपला मुलगा मांडीवर घेऊन रडत होती, गणपती बाप्पाला आराधना करत होती. तर त्याच मंदिराच्या बाजूने गुत्समत ऋषी चालताना तिला दिसले आणि तिचा रडण्याच्या आवाजाने ते गुत्समत ऋषी थांबले आणि त्या गुत्समत ऋषीला त्या राणीची काय दया आली, कीर्तिराणीची दया आली. कारण प्रभा राणीने दही भातात विष कालवून दिले होते. 2 राण्या होत्या त्या राजाला. तर कीर्तीला पुत्र झाल्यामुळे प्रभा राणीला खूप दुःख लागत होतं, जलस ईर्ष्या फील होती. तिने दही भातात विष कालवून दिले. तर तो मुलगा गडाबडा रोडू लागला, डोळे फिरवून दिले, वैद्यांना बोलवले तरी त्याचा काही उपयोग झाला नाही. मग त्याची आई त्याला घेऊन गावाबाहेर गेली, गणपती बाप्पाजवळ बसली, मांडीवर मुलाचे प्रेत घेऊन ती शोक करत बसली, गणेशाची आराधना करत बसली. तर त्याच वाटेने गणपती बाप्पाच्या मंदिराजवळ गुत्समत ऋषी आले. त्यांनी तिला पाहिले, तिला तिची दया आली. मग ते म्हणाले, तुला तुझा मुलगा पूर्वीसारखा जर जिवंत पाहिजे असेल तर तुला मी एक उपाय सांगतो. त्यावर राणी म्हणाली, महाराज काय उपाय सांगणार ते मी नक्की करेन. यावर गुत्समत ऋषी म्हणाले, राणी तू मागे गणेशाला जी शम्मीची पाने अर्पण केली होती ना, त्याचे पुण्य तू तुझ्या मुलाला दे, म्हणजे तुझा मुलगा जिवंत होईल.
यावर राणीला खूप आनंद झाला. तिने तात्काळ पुण्य संकल्प केले, हातात पाणी घेतले, तिचं नाव बोलले, गोत्र बोलले, तिचं शमीच्या पानाचं पुण्य तिने तिच्या मुलाला दिले, गणपती बाप्पाला आराधना केली, झोळी पसरवली, हृदयामध्ये धारणा केली, गणेशजीची प्रार्थना केली आणि माझे पुण्य शमीच्या पूजनाचे मी श्रीप्रसादनास देत आहे. मात्र तुम्ही माझ्या गणपती बाप्पा माझ्या मुलाला जिवंत करा. एवढं बोलल्यावर मात्र झोपेतून तिच्या मांडीवर जे प्रेत होतं तिच्या मुलाचं, तर झोपेतून जसा मुलगा जागे होतो तसं डोळे चोळत चोळत श्रीप्रसादन मुलगा तिचा जिवंत झाला. हे पाहून त्या राणीला, कीर्ती राणीला, त्याच्या आईला खूप आनंद झाला आणि त्या राणीने त्या ऋषीचे पाय धरले, पायावर जोरजोराने रडू लागली. ते म्हणाली की त्या शम्मीचे काय महात्म्य आहे ते मला तुम्ही सांगणार का आता, की एका शम्मीच्या पानाचे पान मी गणपतीला वाहिले, त्याच्याने माझा मेलेला मुलगा जिवंत झाला. एका शम्मीचे पान जर गणपतीला वाहिले तर एवढे पुण्य आहे, तर मग त्याचे जर शम्मीचे महत्त्व काय आहे, शम्मीचे महात्म्य काय आहे ते जर तुम्ही मला सांगणार तर खूप कृपा होईल. नुसते शम्मी शम्मी बोलले तरी पापांचा नाश होतो, नुसतं शम्मी श्रवण केल्याने सर्व पापांचा नाश होतो, विघ्नांचा नाश होतो, गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतात. तर तुम्ही त्याचा महिमा मला सांगणार का, असे कीर्ती राणीने गुत्समद ऋषीला सांगितले. त्याविषयी नारद, इंद्र यांचे जे बोलणे झाले, नारद आणि इंद्र यांच्यावर सुद्धा शम्मीच्या पानाचे बोलणे झाले, तर ते मी आता तुम्हाला सांगते. मग नारद मुनी इंद्रलोकात गेले. ते इंद्राला म्हणाले, वितिहोत्र नगरीत एक वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण राहत होता. औरस त्याचे नाव, त्याच्या पत्नीचे नाव होते सुमेधा आणि ती सुयज्ञ पतिव्रता होती. त्या उभयतांना एक मुलगी झाली. त्यांनी तिचे नाव ठेवले शम्मिका. एकुलती एक कन्या असल्याने ती मातापित्यांची आवडती होती. दोघंही तिचे खूप लाड पुरवीत असे. ती 7 वर्षाची झाली. तिच्यासाठी वर शोधण्याचे काम सुरू झाले. धौम्य ऋषीचा मुलगा मंदार व शौनिक ऋषीकडे विद्या अभ्यासा करता गेले होते. ते अत्यंत तेजपुंज आणि विद्वान असल्याने औरस ऋषींनी आपली कन्या त्याला दिली. मंदार आपल्या पत्नीबरोबर आश्रमात राहू लागला. एक दिवस भुशिंड ऋषी आश्रमात आले. त्यांच्या रूपाला मंदार आणि त्याची पत्नी हसली. त्यामुळे त्या ऋषींना राग आला. तुम्ही मला हसला ना, त्याचे फळ तुम्हाला अवश्य मिळेल. तुम्हाला वृक्ष योनी प्राप्त होईल, पण तुम्हाला पक्षी देखील शिवणार नाहीत, असा शाप देऊन भुशिंड ऋषी निघून गेले आणि ते दोघंही वृक्ष झाले. मंदारचा मंदार वृक्ष व शम्मिकेचे शम्मीचे झाड झाले. त्या झाडांना खूप काठी असल्यामुळे त्या झाडावर एकही पक्षी बसेना. त्या गोष्टीला 1 महिना होऊन गेला. शौनिक ऋषी मंदार येईना म्हणून काळजीत पडले होते. त्यांचा शोध घेण्यासाठी औरस ब्राह्मणाकडे गेले, पण तेथेही ते नव्हते. त्यांनी त्या दोघांचा पुष्कळ शोध केला, पण दोघंही त्यांना कोठेही सापडले नाही. कंटाळून शेवटी शौनिकाने अंतर्धानाने जाणले की तेव्हा मंदार व सुमेधा वृक्ष झाल्याचे दिसले आहे. मग सर्व भुषंडी ऋषीच्या शापामुळे झाले आहे हे समजल्यावर शौनिक व औरस यांनी 12 वर्षे गणेशाची षडाक्षर मंत्राने उपासना करून त्यांचा उद्धार केला. शौनिक व औरसाच्या तपश्चर्येने गणेश प्रसन्न झाला. दसभुजाधारी तेजपुंज रूपाने त्यांना दर्शन दिले, स्तोत्र रचना केली आणि त्यांनी गणेश स्तुती करून केली. तेव्हा श्री गणेश म्हणाले, तुमची काय इच्छा आहे ती सांगा. त्या दोघांनी केलेल्या स्तोत्राला कुजन्मनाशन असे नाव दिले. जो कोणी हा अध्यायी ऐकेल तरी सुद्धा त्याचे कितीही जन्माचे कुजन्म म्हणजे खूप काही जन्माचे बी पापे असतील तरी पण त्यांची पापे जळून भस्म होतील. आणि जो कोणी तुमचा चेहरा पण बघेल आणि हे गणेश पुराण श्रवण तुम्ही करणार, तुमचा चेहरा घरचे तुम्हाला बघतील, तुम्हाला धक्का लागेल, तरी पण त्यांची पापे कुजन्म म्हणजे भरपूर जन्माची पापे नष्ट होतील. मग त्यांना हे कुजन्म नाशन ठेवून त्यांचे हे जो अध्याय आहे तो रोज पठन करायला सांगितला. म्हणजे त्यांना विपुल वैभव, विपुल धनसंपदा, ऐश्वर्य, आयुष्य, दीर्घ आयुष्याची प्राप्ती, धनसंपदा मिळेल असा वर दिला. मग शौनिक ऋषींनी औरसांना मंदार शमिकाची सर्व हकीकत सांगितली. त्यांना पूर्व अवस्थेत आणावे असा वर सांगितला. तेव्हा श्री गणेश म्हणाले, माझा परमभक्त भुशिंडीचा शाप उथा जाणार नाही, पण मी आजपासून मंदार वृक्षाच्या मुळाशी वास करेन. हा वृक्ष साऱ्या त्रिभुवनात पूज्य राहील. जो कोणी मंदार वृक्षाखाली माझ्या मूर्तीची स्थापना करेल, शम्मीपत्र दुर्वाकाराने माझी पूजा करेल आणि त्यांची सर्व इच्छा मी पूर्ण करेल, असे म्हणून श्री गणेशाने वर दिला आणि मंदार वृक्षाखाली त्यांनी वास्तव्य केले. तेव्हापासून गणपती बाप्पाला शम्मी खूप आवडू लागले. तर असे हे शम्मीचे महात्म्य होते, तर मी ते तुम्हाला सांगितले. तर आता आपण गणेश सहस्रनामावलीचा महिमा आणि गणेश सहस्रनामावलीचं पठन करूया आणि संकटनाशनम स्तोत्राचा पण पठन करूया. कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटन सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी
एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब, शेअर नक्की करा. शालिनी भक्तिसागर कथा ते माझं चॅनल आहे, त्या चॅनलला बी सबस्क्राईब करावे. आपण गणेशाचे स्तोत्र सुरुवात करूया. श्री गणेशाय नमो नमः. गणेश पुराणातील संकटनाशनम स्तोत्राचा महिमा. श्री गणेशाय नमो नमः. नारदवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्र विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं आयुकामार्थसिद्धये. प्रथम वक्रतुण्डञ्च एकदन्त द्वितीयकं तृतीय कृष्णपिङ्गाक्ष गजवक्रतं चतुर्कं लम्बोदर च पंचम च षष्ठम विकटमेव च सप्तम विघ्नराजेन्द्र धूम्रवर्ण तथाष्टकं नवम भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादश गणपति द्वादश तु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिसन्देय पठेत् नर न च विघ्न भयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभु. विद्यार्थी लभते विद्या, धनार्थी लभते धनं, पुत्रार्थी लभते पुत्राणां, मोक्षार्थी लभते गति. जपे गणपति स्तोत्रं षड्भिमासे फलं लभते, संवत्सरं सिद्धे च लभते नात्र न संशय. अष्टबभ्यो ब्राह्मणभक्ष्यो लिखित्वां समर्पयामि तस्यं विद्या भवत्सर्वा गणेशं प्रसादतम्. इत श्री नारदपुराणे संकटनाशनम स्तोत्रम संपूर्णम. गणेश सहस्रनामावलीचे महिमा. सुमुख, एकदंत, कपिल, गजकर्ण, लंबोदर, विकट, विघ्न विनाशक, विनायक, धूम्रकेतु, बालचंद्र, गणाध्यक्ष, गजानन, गणंजय, गणपती, हेरंब, धरणीधर, महागणपती, यक्ष, वरद, श्रीप्रसादन, अमोघ सिद्धी, अमित, मंत्र, चिंतामणी, विधी, सुमंगल, बीज, आशापूरक, वरद, शिव, कश्यपनंद, वाचसिद्धी, दोंडी विनायक, दुर्वा विनायक, चंडी विनायक, देहली गणपतीयै नमो नमः. गणेश सहस्रनामावली. दुर्वा, तीळ, शमीपत्र, तांदूळ घेऊन गणपती बाप्पाची पूजा केल्याने मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतात. धनसंपदा, आयुष्य, दीर्घायुष्य, प्रगती, मान सन्मान वाढतो. तर अशा हा गणेश सहस्रनामावलीच्या इतक्या शब्दांचा पठन केल्याने, या मंत्रांचा पठन केल्याने सुद्धा गणेश सहस्रनामावलीचे पुण्यफळाची आपल्याला प्राप्ती होते. तर गणेश पुराण हे खूप भाग्यवान आहे, त्यालाच हे गणेश पुराणाचा महिमा, गणेश पुराण श्रवण करायला मिळेल. सहजासहजी हे गणेश पुराण कोणाला श्रवण करायला मिळणार नाही. ज्याच्या पदरी खूप काही जन्माचं पुण्य आहे त्यालाच हे गणेश सहस्रनामावली, गणेश पुराण श्रवण करायला मिळेल. तर आता आपण गणपती अथर्व शीर्षचं पठन करूया. श्री गणपती अथर्व शीर्ष. ध्यान मंत्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्री गणपती अथर्व शीर्ष. शांती मंत्र. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवां भद्रां पश्यमाक्षभिर्जत्रां स्थिरम् अंगे तुष्टवासं तनुभिः वेमक्षेमो देवहितं यदायुं. ओम स्वस्ति न इंद्र वृद्धृषभाः स्वस्ति न पूषो विश्ववेदाः स्वस्ति नाक्षो अरिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पति ददान्तु. ओम शांति शांति. मूल मंत्र. ओम नमस्ते गणपते तमेव प्रत्यक्ष तत्त्वमसि तमेव केवलं कर्तासि तमेव केवलं धर्तासि तमेव केवलं हर्तासि तमेव सर्वखिलविदं ब्रह्मासि. त्वं साक्षात् मातसि नित्यं ऋतुवचितं सत्यवचितम् अवं तं माम् अववक्ताराम् अवशोताराम् अवधाताराम् अवधाताराम् अवानुचं अवश्यम् अवपश्चाताम् अवपुस्ताताम् अवतुरताम् अवदक्षिणाताम् अवचोताताम् अवधर्ताताम् सर्वतो मां पाहि पाहि समता. तं वाङ्मयस्तं चीनमयतं त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्मामयं त्वं सच्चिदानन्दं द्वितीयमसि. त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि. त्वं ज्ञानमये विज्ञानमयसि. सर्वजगतितं तत्त्वजायते सर्वजगतितं त्वस्तष्टिति सर्वजगतितं त्वयलमेषति सर्वजगतितं त्वमयि प्रत्यति. त्वं भूरापो नलो नीलो नभो. त्वं चत्वारं वाक् पदानि. त्वं गुणत्रयाति. त्वं देहत्रयाति. त्वं कालत्रयाति. त्वं मूलाधारो स्थितं सिं नित्यं. त्वं शक्तित्रयात्मक. त्वां योगिना
ध्यानो यन्तिं नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णु त्वं रुद्रं त्वं मिन्द्रं त्वं अग्निं त्वं वायुस्तं सूर्यस्तं चन्द्रं तं ब्रह्मा विष्णु भुवस्वरं गणादिं पूर्वमूर्छाय वर्णादि तदनन्तरम् अनुस्वारं परतरम् अर्धनदुलिस्तं तारिणं रुदम् एततमनुस्वरपं गकारं पूर्वरूपम् अकारो मध्यरूपम् अनुस्वारो श्राद्धरूपं बिन्दुरूपं नादं संदानं सहितां सन्धिं सैषा गणेशविद्या गणकरुषि निर्छुन्द गायत्री छंद गणपति देवता ओम गम गणपतये नमः। ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। एकदंत चतुर्हस्तं पाशं कुशं धरणिं रदचं वरदं हस्तभ्रीमानं मूषकध्वजं रक्तलंबोदरं शूर्पकर्णं रक्तवासलं रक्तगन्धानुलिप्तं रक्तपुष्पे सुपूजितं भक्तानुकंपं देवं जगत्कारणमच्युतम् अभूतीचं सृष्टयादो प्रकृतं पुरुषातरम् एवं ध्यायति यो नित्यं संयोगी योगिनावरं नमो व्रातपतये नमो गणपते नमः प्रथमपते नमस्ते अस्ते लंबोदराय एकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्री वरदमूर्ताय नमो नमः। श्री गणपती अथर्वशीर्ष संपूर्णम। तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझे हे गणेश पुराणातील अध्याय संकटनाशनम स्तोत्र, शमीचा महिमा आणि अथर्वशीर्ष आवडलं असेल, आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर हे संपूर्ण पाणी तुम्ही आपल्या मुलांना पण प्यायला देऊ शकता। गणपतीचा तुम्ही हा व्हिडिओ श्रवण करत आहे, या अथर्वशीर्ष तुम्ही श्रवण करत आहे, तर एक ग्लास पाण्याचा या एक बाटली ठेवून त्यात थोडी रक्षा टाका, रक्षा घाला आणि ते पाणी श्रद्धेने विश्वासाने आपल्या मुलांना परिवाराला प्यायला द्या। याच्याने खूप फरक पडतो, हा माझा 100% अनुभव आहे। तर लाईक शेअर कमेंट्स।